मैत्रिणी सर्वांना सुरेखाच्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कढई आणि ओव्हन मधला हेल्दी केक। हा केक माझ्या दादा बनवणार आहे। ह्याच्यात आपण कंडेन्स मिल्क आणि विनेगर नाही वापरणार आहे। प्रथम या वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एका बाउल मध्ये पाऊण वाटी तूप घालून घ्यायचंय। ह्याच्यात त्याच वाटीने अर्धा वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे। ही पिठी साखर मिक्सर मध्ये दळून चाललेली आहे। तुम्ही फक्त साखरही टाकू शकता। त्याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याला एकाच साइडने मिक्स करायचंय, मग केक स्मूथ होतं। आता ह्याच्यात त्याच वाटीने 1 कप दूध घालून घ्यायचंय। जर ह्याच्यात अख्खी साखर घालत असाल तर ह्याच्यामध्ये थोडंसं गरम दूध घालायचंय। आता ह्याला एकाच साइडने मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याच्यात 1.5 वाटी पीठ घालून घ्यायचंय। हे थोडं घट्ट वाटायला लागलं, ह्याच्यात थोडं दूध घालून घेऊया। ह्याच्यात छोटा चमचाचा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचाय आणि तोच अर्धा चमचा बेकिंग पावडर। या सर्वाला चालवून घ्यायचंय। ह्याला एकाच साइडने हलवून घ्यायचंय। ह्याच्यात 2 टीस्पून लिंबाचा रस घालून घ्यायचंय। मिक्स करून घ्यायचं नीट। एका कढईमध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे। ह्याला थोडं गरम करून घ्यायचं। ह्याच्यावर एक स्टँड ठेवून घेतो आम्ही। या भांड्याला थोडं तूप लावून घेतलं साइडला। तुम्ही बटर पेपरही लावू शकता। आता हे बटर या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय। ह्याच्यात तुम्ही साखर आवडीनुसार घालू शकता। आता हे भांड या स्टँडवर ठेवून घ्यायचंय। आता ह्याच्यावर एक तवा झाकून घ्यायचाय। तुम्ही प्लेटही झाकू शकता। वाफ जाऊ नये असं याला झाकून घ्यायचंय। ह्याला कमीत कमी 30 मिनिटं मीडियम फ्लेम वर असंच ठेवायचंय। टाइम कमी जास्त येऊ शकतं। ह्याच्यावर आपण तवा ठेवलेला होता, त्याला हे चिटकत होतं म्हणून हे काचेचं भांडे ठेवलेलं आहे। ह्याला आता काढून घेऊया। हे पाय केक झालेलं आहे। ह्याला आता थोडं थंड होऊ द्यायचंय। गॅस बंद करून घ्यायचंय। या भांड्यालाही बाहेर काढून घ्यायचंय। ह्याला करायला 30 मिनिटं लागलेले आहेत, कमी जास्त येऊ शकतं। ह्याला आता थोडं थंड होऊ द्यायचंय। थंड झालेलं ह्याच्यावर एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि ह्याला उलट करून असं थोडस बडवलं तर हे निघेल। हे पाय किती छान झालेलं आहे। हे झालं आपलं हेल्दी केक तयार। काल म्हणजे 22 नोव्हेंबरला आमच्या आऊचा बर्थडे होता, पण आमची स्कूल होती म्हणून मी केक बनवू शकलो नाही, पण मी आज आऊसाठी केक बनवलाय। 2 छोटे छोटे बॅटर राहिलं होतं, त्याला एका वाटीमध्ये घालून ओव्हन मध्ये कन्व्हेक्शन मोड वर ठेवलं होतं 30 मिनिटांसाठी 180 डिग्री सेल्सिअस वर। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 7 मिनिटाचंही लावू शकता बिना कन्व्हेक्शन मोडचं ओव्हन वर। हे पाय किती स्पॉन्जी झालेलं आहे। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप टेस्टी आहे। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जय। आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।